गेली 18 ते 19 वर्ष शिवसेनेमध्ये काम करणारे मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले। याबद्दल राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करणं किंवा त्यांना पदावरून हटवण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असल्याचं सांगितलंय। मुरलीधर जाधव हे निष्ठावंत शिवसैनिक असून 18 ते 19 वर्ष त्यांनी शिवसेनेसाठी चांगलं काम केलं असलं तरी मातोश्रीवर कुणी जायचं आणि कुणी नाही याचा अधिकार आपल्याला नसतो असं सांगत उपनेते संजय पवार यांनी मुरलीधर जाधव यांचा विनाकारण गैरसमज झाला असल्याचं म्हटलंय। संजय पवार यांनी बॉस इज ऑलवेज राईट हे जाणून घेऊन जाधव यांनी पक्षासोबतच राहावं अशी विनंतीही केली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधील जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना कमी करून नवीन 2 जिल्हाप्रमुखांची नियुक्ती झाली। जिल्हाप्रमुख नियुक्ती करणे आणि कमी करणे किंवा नियुक्ती करणे हा सर्व अधिकार सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीचा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे। 18-19 वर्ष काम ह्या मुरली जाधवांनी केलं, चांगलं काम केलं, ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत, सर्व ठीक आहे। आता ही वेळ आहे की आपण आज पक्षाला आपण काहीतरी केलं पाहिजे, पक्षाने काहीतरी दिलं पाहिजे, पक्षाने आपलं योगदान दिलं पाहिजे। एवढ्या वर्षी तुम्ही केलं हे मान्यच आहे, परंतु अशा वेळी मातोश्रीवर कुणी जायचं आणि कुणी नाही जायचं हा आपला अधिकार नसतो, कुठल्याही शिवसैनिकांना नसतो किंवा कुठल्या पदाधिकारी नसतो, तो सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांचा असतो। आणि त्यावरून विनाकारण मुरली जाधव साहेबांचा आमच्या गैरसमज झाला। माझी त्यांना विनंती आहे, अशावेळी तुम्ही कुठला चुकीचा निर्णय घेऊ नका, पक्षावर सोबत राहा। पक्षाने आत्तापर्यंत आपल्याला भरपूर दिलेला आहे आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक शिवसैनिकाची आणि प्रत्येक पदाची कदर करणारे शिवसेना पक्षप्रमुख आहेत। तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांच्याशी पाठीशी कायम तुम्ही ठाम राहा। हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय उद्धव साहेबांनी कशासाठी घेतला, का घेतला हा आपण विचार करायला नसतो। बॉस इज ऑलवेज राईट। महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवसेनेच्या भल्यासाठी उद्धव साहेब योग्यच निर्णय घेत असतात आणि घेत राहतील याची मला खात्री आहे। मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होतीये। उद्या शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जाधव आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे जाधव आता कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे।